नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण 8वी सायन्सच्या 11 नंबरच्या चॅप्टर मधला एक पॉइंट स्टडी करतोय, ज्याचं नाव ऑर्गन सिस्टम असं आहे. प्रथम आपण आजच्या लेक्चरला ऑर्गन सिस्टमला स्टडी करतोय. ऑर्गन सिस्टम तर पहा, ह्यूमन बॉडी मध्ये काय आहे? ऑर्गनचा ग्रुप आहे. ह्यूमन बॉडी मध्ये काय आहे? ऑर्गन आहे. हे ऑर्गन काय करतात राजांनो? ग्रुप मध्ये काम करतात. काय करतात? ग्रुप मध्ये काम करतात. काही ऑर्गन ग्रुप मध्ये काम करतायत. कशासाठी करत असतील? काहीतरी काम, ठराविक काम करण्यासाठी. ग्रुप मध्ये काम करतात कशासाठी? काहीतरी ठराविक कार्य करण्यासाठी. टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. हे सगळं कशासाठी चाललंय? मला डेफिनेशन करायची. कुणाची करायची? ऑर्गन सिस्टमची करायची. पहा एकदा, आपण स्टडी कोणाला करतोय? ऑर्गन सिस्टम. काय पाहतोय आपण? ऑर्गन सिस्टम विषयी डिस्कस करतोय. मला काय करायचं राजांनो? ह्या ऑर्गन सिस्टमची काय करायची आहे? डेफिनेशन करायची. काय करणार आहे मी? डेफिनेशन करणार. कुणाची? ऑर्गन सिस्टमची. बघा, ऑर्गनचा काय आहे? ग्रुप आहे. काय करतो? वर्किंग करतो. कशासाठी करतो ही वर्किंग? टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टम. मला त्याला काय म्हणायचंय? ऑर्गन सिस्टम म्हणायचंय. द ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन is called as organ system. Is called as organ system. आपण काय करतोय? ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन बोर्डवर तयार करतोय. डेफिनेशन, the group of organ working together to perform specific function is called as organ system. ही झाली ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन. ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन. द ग्रुप ऑफ ऑर्गन. ऑर्गनचा काय आहे? ग्रुप आहे. काय करतोय? वर्किंग करतोय. कशासाठी करत असेल वर्किंग? टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. मला ह्याला काय म्हणायचं राजांनो? ऑर्गन सिस्टम म्हणायचं. द ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टम. दिस वन इज अ definition of organ system. परत एक वेळेस, the group of organs working together to perform specific function is called as organ system. ऑर्गनचा ग्रुप आहे. वर्क करतोय. कशासाठी करतोय? टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. बॉडीमध्ये काहीतरी स्पेसिफिक फंक्शन करण्यासाठी ऑर्गनचा ग्रुप काय करत आहे? वर्क करत आहे. ह्या एकंदरीत ह्या सगळ्या काय म्हणायचं मला राजांनो? ऑर्गन सिस्टम म्हणायचंय. काय म्हणायचंय? ऑर्गन सिस्टम. तुम्ही म्हणा पॉवर सर, तुम्ही ऑर्गन सिस्टमची डेफिनेशन सांगताय, आम्हाला ऑर्गन सिस्टमचं एखाद दुसरं उदाहरण सांगा, एखाद दुसरं एक्झाम्पल सांगा. बेटा बघा, एक्झाम आपण काय करतोय? ऑर्गन सिस्टमचे एक्झाम्पल पाहतोय. काय पाहतोय? एक्झाम्पल. सो फर्स्ट, रेस्पिरेटरी सिस्टम. सेकंड, digestive system. Then third one is excretory system. The next one is circulatory system. The next one is nervous system. The next skeletal system. The next muscular system. All these are organ system. Respiratory system, digestive system, excretory system, circulatory system, nervous system, skeletal system and muscular system. ह्या सगळ्या काय आहेत? ऑर्गन सिस्टम आहे. त्याच्यामध्ये परत आणखी एक ऍड करू, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम.
So all these are organ system. All these are organ system. हे सगळ्या काय आहे? ऑर्गन सिस्टम आहे. कुठं असणार, कुठं काम करणार हे सगळ्या बॉडी मध्ये. ऑल दीज आर functioning, all these are functioning in our body. In our body. कुठं काम करतायत हे? कुठं फंक्शन करतायत? आपल्या बॉडी मध्ये. Respiratory system, digestive system, excretory system, circulatory system, nervous system, skeletal system, muscular system, and reproductive system. All these are organ system, and all these are functioning in our body. कुठं फंक्शन करतायत या सगळ्या बॉडी मध्ये. आता पहा रजन, ह्या सिस्टमला जर आपल्या बॉडी मध्ये काम करायचं असेल तर ह्यांना आवश्यकता आहे कशाची? एनर्जीची. कायची आवश्यकता असणार आहे? एनर्जीची. यांना जर सगळ्यांना काम करायचं असेल तर आवश्यकता कशाची आहे? यांना कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. कशाची गरज आहे? एनर्जीची गरज आहे. जर एनर्जी मिळत असेल तर ह्या काम करते. ऑर्गन सिस्टम जर energy is essential to operate all these life processes. Energy is essential to operate all these life processes. एनर्जी गरजेची. बर, आता ही एनर्जी कुठून भेटणार आहे? एनर्जी कुठून भेटणार आहे? एनर्जी प्रोडक्शन occurs in the cell. एनर्जीची गरज आहे लाईफ प्रोसेसेस ऑपरेट होणे. लाईफ प्रोसेस साठी कशाची आवश्यकता आहे? एनर्जीची आवश्यकता आहे. बर, ही एनर्जी कुठे तयार होणार आहे? सेल मध्ये तयार होणार आहे. बर, सेल कुठून आणून देणार का आपल्याला? नाही आणून देणार. त्याच्यासाठी परत सेलला आवश्यकता आहे कशाची? सेलला सप्लाय करणं गरजेचं आहे. काय सप्लाय? न्यूट्रिएंट्स. काय गरजेचं आहे? सेलला न्यूट्रिएंट्स गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेलला कशाची आवश्यकता आहे? ऑक्सिजनची आवश्यकता आहे. लाईफ प्रोसेसेसला एनर्जी गरजेची. लाईफ प्रोसेसेस साठी एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल दीज लाईफ प्रोसेसेस. बर, एनर्जी गरजेची. त्याच्यानंतर एनर्जी कुठून भेटणार आहे? सेल कडून भेटणार आहे. सेलला त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? न्यूट्रिएंट्स पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. तुम्ही म्हणणार सर सेलला परत न्यूट्रिएंट्स कुठून भेटणार आहे? ऑक्सिजन कुठून भेटणार आहे? भेटणार आहे दोन सिस्टम मधून. त्याच्यासाठी हेल्प कुणाची भेटणार आहे आपल्याला? द सप्लाय ऑफ ऑक्सिजन takes place with the help of a respiratory system and digestive system or circulatory digestive system, respiratory system, circulatory system. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम. ह्या सिस्टम मधूनच परत काय भेटणार आहे? सेलला न्यूट्रिएंट्स भेटणार आहे, ऑक्सिजन भेटणार आहे. मी 4 सेंटेन्स महत्त्वाचे सांगतो परत एक वेळेस रिपीट. आपण ऑर्गन सिस्टमला स्टडी करतोय राजांनो. आपण स्टडी कशाला करतोय? ऑर्गन सिस्टमला स्टडी करतोय. ऑर्गन सिस्टमची आपण काय केली आहे? डेफिनेशन केली आहे. डेफिनेशन कशी केली आहे? द ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज ऑर्गन सिस्टम. ऑर्गनचा ग्रुप आहे, वर्किंग करतोय कशासाठी? टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. त्याला आपण काय म्हणतोय? ऑर्गन सिस्टम म्हणतोय. परत आपण ऑर्गन सिस्टमचे डेफिनेशन केली त्यानंतर आपण एक्झाम्पल सांगतोय. रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रीटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, नर्वस सिस्टम, स्केलेटल सिस्टम, मस्कुलर सिस्टम and reproductive system. All these are organ system. All these are organ system. All these organ systems are functioning in our body. ह्या सगळ्या कुठं काम करणार आहे? आपल्या बॉडी मध्ये. All these are functioning in our body. हे सगळ्या कुठं फंक्शन करणार आहे? बॉडी मध्ये. नेक्स्ट, एनर्जी इज इसेन्शियल. Energy is essential to operate all these life processes. Energy production occurs within
द सेल. एनर्जी प्रोडक्शन कुठं होणार आहे? एनर्जी गरजेची कशासाठी? ह्या प्रोसेस ऑपरेट होण्यासाठी. बर, ती एनर्जी कुठे तयार होणार आहे? सेल मध्ये. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल. बर, त्यासाठी सेलला कशाची गरज आहे? सेल नीड्स द सप्लाय ऑफ nutrients and oxygen. This supply take place with the help of respiratory system and circulatory system. या सगळ्या लाईफ प्रोसेसेस, हे सगळे एक्झाम्पल लाईफ प्रोसेसचे. ऑल लाईफ प्रोसेसेस फंक्शनिंग इन अवर बॉडी. या सगळ्या कुठं फंक्शन करणार आहेत? बॉडीमध्ये. बर, यांना जर ऑपरेट करायचं असेल, आवश्यकता काय याची? एनर्जी. एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल लाईफ प्रोसेसेस. बर, एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल. एनर्जी प्रोडक्शन कुठं होणार आहे? सेल मध्ये. त्याच्यासाठी सेलला काय गरजेचं आहे ते पाहतो आपण. सेल नीड्स द सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. त्याच्यासाठी सेलला कशाची गरज आहे? न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजनची. बर, सेलला न्यूट्रिएंट्स आणि हा ऑक्सिजन कुठून मिळणार आहे? त्याच्यासाठी कशाची मदत होणार आपल्याला? दोन सिस्टम. फर्स्ट रेस्पिरेटरी सिस्टम and then second one is circulatory system. This supply takes place with the help of respiratory system and circulatory system. बेटा काय अडचण आहे कोणा ह्याच्यामध्ये? एक वेळेस परत. ओके, गुड. पहा एकदा आपण आजच्या लेक्चरला काय स्टडी करतोय? ऑर्गन सिस्टम. 8वी सायन्सचा 11 नंबरचा चॅप्टर आहे. 11 नंबरचा चॅप्टर ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. त्या चॅप्टर मधली ही हेडिंग आहे, ऑर्गन सिस्टम. त्या ऑर्गन सिस्टमची आपण काय करतोय? डेफिनेशन करतोय. कशी केली डेफिनेशन आपण? द ग्रुप ऑफ ऑर्गन वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टम. ऑर्गनचा ग्रुप आहे, वर्किंग करतोय कशासाठी? टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. एकंदरीत मला या सगळ्याला काय म्हणायचंय? ऑर्गन सिस्टम म्हणायचंय. त्याच्यानंतर आपण ऑर्गन सिस्टमचे काय सांगितले राजानो? एक्झाम्पल सांगितले. काय सांगितले? एक्झाम्पल वन बाय वन. फर्स्ट respiratory system, next digestive system, next excretory system, next circulatory system, next nervous system, then next skeletal system, then next muscular system, and then last one is reproductive system. All these are organ system. All these are organ systems. हे सगळ्या फंक्शन कुठे करणार आहे? इन अवर बॉडी. ऑल दीज आर फंक्शनिंग इन अवर बॉडी. या सगळ्या फंक्शन करणार आहे बॉडी मध्ये. बर, यांना जर ऑपरेट करायचं असेल तर आवश्यकता कशाची आहे? एनर्जीची. एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल लाईफ प्रोसेसेस. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल. ती एनर्जी कुठे तयार होणार आहे? सेल मध्ये. एनर्जीचं प्रोडक्शन कुठे होणार आहे? सेल मध्ये. बर, सेलला त्याच्यासाठी कशाची आवश्यकता आहे? सेल नीड्स द सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन. सेलला त्याच्यासाठी आवश्यकता परत कशाची? न्यूट्रिएंट्सची आणि ऑक्सिजनची. बर, हे न्यूट्रिएंट्स आणि हा ऑक्सिजन कुणाची हेल्प? सेलला मिळण्यासाठी कुणाची हेल्प होणार आपल्याला? दिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम अँड सर्क्युलेटरी सिस्टम. या दोन सिस्टमची हेल्प घेऊन सेलला काय मिळणार आहे? न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन मिळणार आहे. आता काय अडचण नाही? ओके, गुड. थांबतो आपण आजच्या लेक्चरला. ओके, गुड, थँक्यू.